मानवी आयुष्याला गुणदोष टळलेले नाहीत, परंतु आमचं अंतर्मन आम्हाला सांगत आहे की काहीही असो, तो आपल्यासारखाच तत्वनिष्ठ आणि सत्यवचनी असेल हे मात्र नक्की। सत्य, मूर्तिमंत सत्य, सत्यवान, सत्यवान होय। आपल्या युवराजांचं नाव सत्यवानच असेल। सत्यवान, आपल्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ आता सुरू होतो। या राजवैभवाचा स्वामी जन्माला येणार आहे। महाराणी सावत, अमात्य उग्रसेन वीज दिसत नाहीये, पहारेकरी दिसेनासे झाले। खात महाराणी खात। नक्कीच शत्रूने फार मोठं षडयंत्र रचलंय महाराज। थेट आपल्या दालनापर्यंत पोहोचून आपल्यावर हल्ला केलाय म्हणजे। उग्रसेन सुखरूप असेल ना? उग्रसेना सुखरूप आहेस ना? तुला पाहून बळ आलं, आता त्वरेनं प्रति हल्ला कर। आमच्यावर प्राणघातक हल्ला झालाय, मारेकरी राजवाड्यात शिरलेत। कुणीतरी आम्हाला मारण्याचा कट रचलाय। हो, आणि तरीही वाचलास तू? आता नाही वाचणार। म्हणजे तूच नख लावलेस विश्वासाला? जिवारी घाव घातला उग्रसेना, विवेकाची साथ सोडलीस। परिणामांना तयार रहा। चला महाराणी, आता आपले आपण। हे भयंकर आहे महाराज। त्याची सारी पापं विसरून तुम्ही पोटाशी घेतलं होतं आणि या सैन्याला सदैव आपल्या घासांना घास दिला होता, आणि तरीही आपल्यावर उलटून त्या राजद्रोहाला जाऊन मिळाले। हा धक्का आपल्याला पचवायलाच हवा। महाराज, वेदना असह्य होत आहेत महाराज। आम्ही जाणतो आहोत महाराणी। आपल्याला आपलं सारं मनोबल एकवटून आल्या प्रसंगाला तोंड द्यायचंय आणि आपल्या पुत्राचं रक्षण करायचं। उग्रसेना, अरे पकडा त्याला!
महाराज महाराज इकडे या. महाराज, हा भुयारी मार्ग तुम्हाला सुरक्षित जागी पोहोचवेल. कुठे गेला कुठे गेला कुठे गेला तो? जिवंत सोडलं ना तुम्ही त्याला? ची सगळी पद्धतशीर योजना करून सुद्धा शेवटी सटकलास. लक्ष कुठं होतं तुझं? आ? काय करत होतास तू? काय करत होतास? मला काही माहित नाही. कुठे गेला? हवेत विरला की जमिनीनं गिळला त्याला? शोधा. महाराज सांभाळून. अवकाश. हा भुयारी मार्ग आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे? महाराणी, ही गुप्त भुयारी वाट आपल्याला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाईल एवढं नक्की. आणि आपल्या बाळाला धोक्यापासून दूर. अवकाश या. महाराज सांभाळ. महाराज, हा रस्ता तर बंद झाला या शिळेमुळे. आता काय करायचं? खूप प्रयत्न करतोय, वेदना असह्य होत आहे. धीर सोडू नका बाळ. राणी, धीर सोडू नका. या या. वाट मोकळी झाली. सुटणार नाही तुम्ही आमच्या ताब्यातून.
एकही पाऊल पुढे टाकणं आता शक्य नाहीये. आमचे प्राण आता इथेच जातील. महाराणी बस थोडंच अंतर. आपल्या बाळासाठी आपल्याच माणसांनी आपला घात केला, परंतु हे अरण्य आपली साथ देईल आणि आपल्या बाळाला कवेत घेईल. सावकाश. आता नाही चालता येत. थोडा वेळ. कोण असेल? महाराज, महाराणी, या या, आत या, आत या. घाबरू ना, माझं लेकरू असेल ते. जा लेकरा जा. या या या. सावकाश. देवली मायो, देवली मायो, देवली मायो, यही गे. सरी सरी, यही सरी सरी. महाराणी धीर सोडून, आपण सुरक्षित पोहोचलो. धीर धरा. हा हा, यामध्ये महाराज, काळजी ना. महाराणी सुखरूपासी आहेच. कळी तुम्हाच मी काय म्हणीच. महाराणी सुखरूपासी आहेत आहेत. महाराज, 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 इथे इथे बस. आते आते बस. काळजी ना. सावकाश सावकाश. निराश घे. झाली सुटका. मायोसी मुलगा झाला. चला सरी सरी आत. मुकडा बघा. महाराणी. आलात महाराज. होय. अखेरीस आपला पुत्र आला या जगात. लढत, झगडत, शत्रूला मात देत आला. परंतु आम्ही फार थकलो आहोत महाराज. इतक्या थकलोत की डोळे उघडून त्याच्याकडे पाहणं देखील शक्य नाहीये. तुम्हीच घ्या त्याला उराशी आणि सांगा आम्हाला कसा दिसतो आपला पुत्र. होय होय. काय झालं महाराज? सांगा ना, कसा दिसतो आपला पुत्र. कसा म्हणून काय विचारता महाराणी. सूर्यकुलात जन्मलेला आपला पुत्र अगदी बाल सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. आपला पुत्र त्रिखंडात नाव कमावणाऱ्या शंकाच नाही.
खरंच महाराज, जीवन सार्थकी लागलं आज. परंतु आपलं सारं काही राहून घेतलं गेलंय. राजमहालात जन्माला येणारा आपला पुत्र इथे या रानात जन्म दिलाय आम्ही त्याला. इथे काय आहे त्याच्यासाठी? त्याच्या संगोपनाची, विद्याभ्यासाची सारी सिद्धता केली होती आपण. आता काय असेल त्याचं भविष्य आपण वगळता कोण आहे इथे त्याच्या साथीला? या जंगलातली क्रूर श्वापद, राजधानीपासून दूर, सिंहासनापासून दूर, या रानातल्या अंधारात लपतछपत मोठा होणार आहे का आपला युवराज? त्या पाहू त्याला आमच्याकडे. एकदा हृदयाशी कवटाळू द्या त्याला. होय. द्यायची. महाराज, हे काय महाराज? तुम्हाला दिसत नाही का? होय महाराज, आमची कितीही इच्छा असली तरी हे कटू सत्य आम्ही आपल्यापासून नाही लपवू शकत. आम्ही दृष्टीहीन झालोय महाराणी, दृष्टीहीन. नाही नाही महाराज, नाही. दुर्दैवाने हेच सत्य. राजवाड्यात आपल्यावर हल्ला झाला त्यावेळी म्हणजे आपण इथे येण्यापूर्वीच तुमची दृष्टी गेली होती. म्हणजे तुम्ही आपल्या पुत्राला पाहिलंच नाही? असं कसं महाराज? दिसत नसलं तरी आई बापांना आपल्या बाळाचा चेहरा दिसतोच आपल्या नजरेने. आई महाराज, कुठल्याही संकटापेक्षा हे संकट फार भयंकर आहे. आता कसं होणार आपलं? कसं होणार सत्यवानाचं? सावकाश. नाही महाराणी, आपला पुत्र, आपला युवराज एकटा नाही. भलेही तो राजवाड्यात नसेल, आपल्या राजमहालात नसेल, परंतु राजमहालातून निष्कासित केलेल्या आपल्या या युवराजावर, आपल्या सत्यवानावर आता पंचमहाभूतांची छत्रछाया आहे. तारे आणि वारे, वृक्ष आणि वेली, झरे आणि तुरे,
प्राणी आणि पक्षी हे सारे त्याचे सवंगडी असतील. ही कुटी हाच त्याचा राजमहाल आहे आणि त्याच्यावर होणारे संस्कार हेच त्याचे अलंकार आहेत. हे आदिम अरण्य हेच त्याचे साम्राज्य आहे आणि तो इथला अनभिषिक्त सम्राट आहे. त्याची ओंजळ आनंदानं भरून ओसंडणार आहे. नियती त्याला कधीच एकटा टाकणार नाही. त्याचा हात हाती घेणारी, त्याची सारी सुखदुःख वाटून घेणारी, सर्वस्वानं त्याच्यावर प्रेम करणारी, सहधर्म निभावणारी जीवाची जोड त्याची अर्धांगिनी म्हणूनच या भूतलावर जन्म घेईल.